मनोज जरांगेंनी जे आरक्षणासाठी आंदोलन उभा केलं, या आंदोलनाच्या समर्थनाचं राजकीय शक्तीमध्ये रूपांतर झालंय हे लोकसभेमध्ये ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस आंदोलनामध्ये सर्वस्व अर्पण करून काम करणाऱ्या लोकांच्या आशा अपेक्षा वाढल्या. एक कार्यकर्ता निर्माण होण्यासाठी किमान 15 वर्षाचा कालावधी जातो आणि एका भूमिकेमध्ये तो कार्यकर्ता त्याची 15 वर्षाची त्याचे कष्ट 15 वर्षाची मेहनत वाया जाते. मात्र जरांगे पाटलांनी ऐनवेळी ती माघार घेतल्यामुळं या सगळ्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिराशा झाला. पण सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दाखल करणं आणि ती परत घेणं हे प्रचंड वेदनादायी असतं. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. विधानसभा निवडणुकांमध्ये जर का सगळ्यात लक्ष कुठल्या भागाकडे राहिलं असलं तो म्हणजे मराठवाडा, आणि मराठवाड्याकडे लक्ष लागलं होतं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं मुख्य कारण होतं ते म्हणजे लोकसभेला महाराष्ट्राने बघितलेला जरांगे फॅक्टर. आता मनोज जरांगे फॅक्टर हा विधानसभेला चालला की नाही याची आकडेवारी जेव्हा मतदानाची सगळी टक्केवारी आणि सविस्तर आकडेवारी समोर येईल तेव्हा आपल्याला प्रत्येक मतदारसंघ निहाय हे कळेल की कुठल्या भागात जरांगे फॅक्टर चालला आणि कुठला नाही ते. पण आत्ता जे काही चित्र दिसतंय त्याच्यावरनं एक कॉमन कन्क्लुजन असं काढता येईल की यावेळेस विधानसभेला मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टरकडे लोकांनी पाठ फिरवली. म्हणजेच जरांगे फॅक्टर म्हणजेच जातीच्या आधारावर तिथं फार काही मतदान झालं किंवा मराठा समाजाने एक हाती एक गठ्ठा मतदान कुठल्या तरी एकाच पक्षाला केलं असं काही दिसून आलं नाही. पण या सगळ्या शक्यता किती खऱ्या किती खोट्या, जरांगे फॅक्टर मराठवाड्यामध्ये किती प्रभावी राहिला, त्यामुळे राजकारण तिथलं कसं बदललं, कसे उलटफेर झाले, हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार वसंत मुंडेजी. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्स या चॅनलमध्ये. आपण राजकारणावर वेगवेगळ्या सिरीज करत असतो आणि तुम्ही स्वतः मराठवाड्यातनं येता, त्यात बीडमधनं येता. म्हणजे जर का आपण जसं काय म्हणतो की मराठवाडा ही राजकारणाची राजधानी आहे, तर बीड ही त्याची सगळ्यात मोठी प्रयोगशाळा असेल. म्हणजे बीडातलं राजकारण आहे त्याबद्दल सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो. तुम्ही या सगळ्या निवडणुका बारकाईने यावेळेस बघितल्या, निकालही बघितले. आता पहिलाच प्रश्न बीडमधल्या परळी मतदारसंघाबद्दल आहे की धनंजय मुंडे तिथं निवडून आलेले आहेत आणि धनंजय मुंडे निवडून येताना जवळजवळ त्यांना 1.5 लाखाच्या आसपास मताधिक्य मिळाले. आता हे कोणालाही कळेल की 1.5 लाख जिथं मताधिक्य माणसाला मिळतं तिथं मराठ्यांनी मतदान केल्याशिवाय एवढं मताधिक्य ते काही फक्त मिळत नाही. म्हणजे फक्त ठराविक ओबीसी समाजाच्या किंवा मुस्लिम समाजाच्या मतदानावरती एवढं मताधिक्य मिळत नाही. काय कारण आहे की लोकसभेला जर मराठ्यांनी किंवा मराठा समाजांनी भाजपाला मतदान केलं नाही किंवा धनंजय मुंडे यांच्या पक्षाला मतदान केलं नाही, त्याच मराठ्यांनी विधानसभेला धनंजय मुंडेंना मतदान का केलं असावं? नाही, लोकसभेमध्ये जो विषय झाला तो लोकसभेमध्ये मनोज जरांगे हे जे तुम्ही जे मराठा समाजाचा उल्लेख केला, तर मनोज जरांगेंनी जे आरक्षणासाठी आंदोलन उभा केलं त्याचं अंतर्मन सराटी हे जरी केंद्र असलं तर त्याचे सगळे प्रयोग हे बीड जिल्ह्यामध्ये झाले सुरुवातीपासून. कारण बीड जिल्ह्यामधूनच दुसरा सगळ्यात मोठा मोर्चा, ठोक मोर्चा हा बीड जिल्ह्यातून निघाला आणि मनोज जरांगेंचं सुद्धा आंदोलनाचं बीडमधून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळालं. बीडचे बहुतांशी सर्वपक्षीय लोक जरांगेंच्या बरोबर होते. मूळ मुद्दा असा आहे की लोकसभेमध्ये पंकजा मुंडे ह्या महायुतीच्या उमेदवार होत्या आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आणि तिथंच हे ध्रुवीकरण सुरू झालं. ध्रुवीकरण त्या ठिकाणी आणि पंकजा मुंडेंचा निसटता 6,000 मताच्या फरकाने पराभव झाला. मग त्या निवडणुकीमध्ये ज्या म्हणजे पंकजा मुंडेंच्या बरोबर योगायोगानं धनंजय मुंडेंची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांची ही भाजपबरोबर आलेली होती. त्यामुळे त्या दोघा बहीण भावांचं सुद्धा राजकीय पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर त्यांचा संघर्ष थांबलेला होता आणि त्यांचं एकत्रीकरण झालं होतं. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी 2च पक्ष प्रभावी आहेत, एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 3 आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या सगळ्या संस्थांचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टी असं एकत्रित सगळं असताना सुद्धा 6,000 मताच्या फरकाने पराभव झाला. आणि मग का पराभव झाला तर एक समाज, मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या विरोधात गेल्याचा चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं. पण तशाही परिस्थितीत धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून
75,000चं मताधिक्य हे पंकजा मुंडेंना दिलं होतं लोकसभेमध्ये. इतर ठिकाणी ते मताधिक्य कमी अधिक प्रमाणात झालं. आष्टीमधून 32,000चं मताधिक्य मिळालं होतं आणि परळीतून बाकी ठिकाणी मताधिक्य घटलं. आता विधानसभेमध्ये काय झालं? विधानसभेमध्ये म्हणजे लोकसभेत जो अनुभव आला ते सावध झाल्यामुळं विधानसभेमध्ये धनंजय मुंडेंनी बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने बांधणी केली. उमेदवार देताना सुद्धा उमेदवार व्यवस्थितपणे आणि मताचा व्यवस्थितपणे मतदान होईल अशा प्रकारची यंत्रणा व्यवस्थितपणे उभा केली. आणि परळी विधानसभा मतदारसंघामध्ये परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय केलं की पहिल्यांदा म्हणजे 1995 नंतर 2024ला त्या ठिकाणी जातीय समीकरणावर आधारित रायसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली. म्हणजे ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणलं आणि त्यांना उमेदवारी देऊन त्याच्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन टाकला. हालाकी परळी विधानसभा मतदारसंघातून ओबीसीचे 4-5 लोक इच्छुक होते, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. पण लोकसभेमध्ये जातीय समीकरणातून राजकीय गणित बसतं हे लक्षात आल्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा परळीमध्ये हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन जे प्रतिस्पर्धी होते हे एकत्र झाल्यामुळे त्यांची ताकद दोघांची ताकद एकत्र झाली. म्हणजे मागच्या 19च्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना जवळजवळ 93,000 मतं होती, धनंजय मुंडेंना जवळपास 1,30,000 मतं होती. मग हे दोन्हीचं एकत्रीकरण झालं आणि मग त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना जवळजवळ 1.5 लाखाचं मताधिक्य मिळालं. राजसाहेब देशमुख हा बाहेरचा उमेदवार असल्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी त्या भागामधले वेगवेगळे विषय उभा करून एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांनी सभा घेऊन एक वातावरण तयार करून ही निवडणूक 2 भागामध्ये जाईल अशा प्रकारे चित्र निर्माण केलं. पण धनंजय मुंडेंचा जो कनेक्ट आहे तो कनेक्ट ते राज्याचं नेतृत्व करत असले तरी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र त्यांचा कनेक्ट खूप आहे. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीसाठी म्हणजे महाराष्ट्रात असं म्हणलं जातं की अर्ध्या रात्री कुठला नेता फोन उचलत असेल तर तो धनंजय मुंडे. म्हणजे कोणाचा रिक्षा अडवला, कोणाला टिबल सीट रस्त्यावर पकडलं तरी तो थेट धनंजय मुंडेंना फोन करणार आणि धनंजय मुंडे फोन उचलणार आणि धनंजय मुंडे त्याचा प्रश्न सॉल्व्ह करणार. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंबद्दल त्या मतदारसंघामध्ये एक कनेक्ट चांगला आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंनी जवळजवळ 1.5 लाखाच्या मताधिक्याने महाराष्ट्रात नंबर 2ला 1.5 लाखाच्या मताधिक्याने त्या ठिकाणी विजय मिळवला. आणि तुम्ही जे सुरुवातीला उल्लेख केला की तो फॅक्टर म्हणजे जरांगेंच्या बाबतीमध्ये जो विषय जरांगेंनी सुरुवातीला लोकसभेत झाला होता तो विधानसभेच्या बाबतीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघामध्ये फारसा काही परिणामकारक नाही झाला. परळी नाही, पण आपण एकूणच बघितलं तर जरांगे फॅक्टरचं जे लोकसभेला गणित झालं त्यामुळे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्याचे लाभार्थी होते ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस होती. म्हणजे दानवेंचा पराभव असेल किंवा इकडं बीडमध्ये बजरंग सोनवणेंचा पराभव असेल, विजय असेल, सॉरी बजरंग सोनवणे तिकीटच त्यांनी दिलं होतं की ते मराठ्यात हे त्यांचं मेरिट बघून त्यांना तिकीट दिलं होतं. दुसरीकडे याच जरांगे फॅक्टर म्हणजे जरांगेंचे जवळचेच होते संदीपान बुमरे, त्यांना मामा म्हणतात ते बुमरेंना, तर ते मात्र औरंगाबादमधून निवडून आले. हे गणित लोकांना दिसत होतं आणि कुठंतरी शरद पवारांचा गट हा लाभार्थी असंही कळत होतं. कुठंतरी हे जे ते बुमरँग झालं शरद पवारांवरती किंवा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरती की यावेळेस विधानसभेला मात्र मराठा समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण झालं नाही आणि त्याचा फटका मराठवाड्यात शरद पवारांना बसला का? नाही, बरोबर आहे ना. कारण लोकसभेमध्ये मनोज जरांगेंनी जाहीरपणे जरी भूमिका घेतली नसली तरी अप्रत्यक्ष त्यांच्या भूमिकेचा फायदा कुणाला झाला तर महाविकास आघाडीला झाला, शरद पवार आणि काँग्रेसला झाला. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि महायुती सावध झाली आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मांडणी केली त्याचा पुन्हा फटका कुणाला बसला म्हणजे बुमरँग झाल्यासारखंच आहे. आणि मनोज जरांगेंची भूमिका या काळामध्ये बदलत गेली. म्हणजे लोकसभेला त्यांनी जाहीर भूमिका घेतली नाही मात्र परिणाम दाखवला. विधानसभेला मात्र काय केलं त्यांनी, सुरुवातीला सांगितलं की निवडणुकीमध्ये डायरेक्ट आपण उमेदवार उभा करणार, नंतर काय सांगितलं की इच्छुकांनी उमेदवाऱ्या भरा. यासाठी त्यांनी अंतर्मन सराटीमध्ये मुलाखती घेतल्या. म्हणजे हे तर रंजक आहे. मुलाखती घेतल्या, मुलाखतीला हजारोच्या संख्येने लोक आले त्या ठिकाणी आणि 4-4 वेळेस आमदार राहिलेले, मंत्री राहिलेले,
विद्यमान आमदार असलेले असे लोकसुद्धा मनोज जरांगेंच्या पाठीमागे समाजाचं समर्थन मोठ्या प्रमाणात आहे या प्रेशरखाली त्या ठिकाणी गेले. आणि त्या ठिकाणी त्यांच्या मुलाखती कोण घेत होतं, तर त्या गावचे सरपंच, त्या ठिकाणचे जे त्यांची टीम होती, सरपंच असतील, वकील असतील, जी काय त्यांची टीम होती, हे त्यांच्या मुलाखती घेत होते. म्हणजे सर तुम्ही सांगताय की अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची टीम ही 2-2, 3-3 वेळा आमदार राहिलेल्या लोकांच्या मुलाखती घेत होती. हो, म्हणजे ज्या लोकांनी म्हणजे काय म्हणतात ना की त्यांनी राज्य सांभाळलेले मंत्री ह्यांच्या मुलाखती सरपंच घेत होते. हो. आता त्या ठिकाणी त्यांची जी टीम आहे त्यामध्ये सरपंच बी आहेत त्यांच्या टीम मध्ये, सरपंच आहेत, काही वकील आहेत, काही जे प्रमुख त्यांचे जे काही समन्वयक आहेत, हे समन्वयक आणि त्यांची त्या ठिकाणी स्वतः जरांगे पाटील हेच मुलाखती. पण मुलाखतीला कोण जात होतं, मुलाखतीला माजी मंत्री राहिलेले लोक, म्हणजे नेते, आमदार असलेले विद्यमान, हे सगळे त्या ठिकाणी जात होते. आणि हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी महाराष्ट्रातून लोक येत होते. आणि मग हे एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा सगळ्यांना अपेक्षा निर्माण झाली ना की बाबा आता मनोज जरांगेंच्या पाठीमागं समाजाचं प्रचंड मोठं समर्थन आहे आणि लोकसभेमध्ये त्याचा परिणाम, राजकीय परिणाम दिसला. या आंदोलनाच्या समर्थनाचं राजकीय शक्तीमध्ये रूपांतर झालंय आणि ते होतंय. हे लोकसभेमध्ये ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस आंदोलनामध्ये सर्वस्व अर्पण करून काम करणाऱ्या लोकांच्या आशा अपेक्षा वाढल्या. ते साहजिक आहे, राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांना कधीही निवडणूक लढवावी वाटते. मग त्यांनी त्या ठिकाणी मुलाखती दिल्या, आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. आणि जरांगे पाटलांनी सुद्धा या सगळ्यांना किंवा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा, शेवटच्या दिवशी आपण ठरवू की कोण उमेदवार, आणि बाकीच्यांनी उमेदवारी पाठीमागे घेऊन करा. नंतर त्यांनी सांगितलं काही ठिकाणी किंवा आता ज्यावेळेस लक्षात आलं त्यांच्या की एका मतदारसंघामध्ये 10-10, 5-5 इच्छुक आहेत आणि त्यांच्यामध्ये एकमत होणं हे शक्यच नाही आहे. मग त्यांनी सांगितलं की एकमत बी होत नाही आणि एका जातीवर, एका समाजाच्या मतांवर आपण निवडणुका जिंकू शकत नाही, राजकारण करू शकत नाही, असं स्टेटमेंट दिलं. आणि सगळ्यांनी उमेदवाऱ्या परत घ्याव्यात असं आवाहन करून टाकलं. पण सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दाखल करणं आणि ती परत घेणं हे प्रचंड वेदनादायी असतं त्यांच्यासाठी. आणि मग काही ठिकाणी म्हणजे बीड विधानसभेचं उदाहरण घेतलं तुम्ही, तर बीड विधानसभेमध्ये जवळपास 17 ते 18 लोकांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यातल्या उमेदवारी परत घ्या म्हणल्यानंतर जवळपास बहुतांशी लोकांनी उमेदवारी परत घेतली, मात्र 5-6 लोकांनी उमेदवारी परत घेतली नाही, ते मैदानामध्ये लढत राहिले. मग त्यांनी अपक्ष म्हणून ज्यावेळेस लढायला सुरुवात केली त्यावेळेस जरांगेंचे फोटो वापरायला सुरुवात केली. पण जरांगेंनी पुन्हा सांगितलं की माझा अपक्षांना, कुठल्याही अपक्षांना पाठिंबा नाही, कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही, कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा नाही, ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, ज्यांना निवडून आणायचं त्यांना निवडून आला. या भूमिकेमुळे काय झालं, या भूमिकेमुळे आंदोलनामध्ये सर्वस्व अर्पण करून ज्यांना राजकीय अपेक्षा निर्माण झाल्या होत्या, राजकीय कार्यकर्ते ज्यांनी उमेदवारी दाखल केल्या होत्या, ते पूर्णपणे उघडे पडले. आणि त्यामुळं आत्ता या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांची भूमिका बदलत गेली आणि त्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फारसा परिणामकारक दिसला नाही. आणि दुसऱ्या बाजूला मात्र लोकसभेमध्ये त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळं ओबीसी समूह मोठ्या प्रमाणात एकवटला गेला आणि तो महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला. एका मतदारसंघामध्ये 2-2, 3-3 मराठा समाजाचे तगडे उमेदवार होते. त्याच्यामध्ये सुद्धा मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात झाली आणि बहुतांश ठिकाणी मराठा समाजसुद्धा महायुतीच्या पाठीमागं उभा राहिला. आणि त्यामुळे या आंदोलनाचा जे राजकीय शक्तीमध्ये लोकसभेत परिणाम झाला होता तो विधानसभेमध्ये दिसला नाही. पण मग तुम्हाला वाटतं की या निवडणुकीमुळे जरांगे पाटील ज्यांचा जो काही प्रभाव होता मराठवाड्यावरती किंवा मराठा समाजावरती त्यांचं काही गारुड होतं, त्याला पण कुठेतरी ओटी लागणार होता याच्या पुढं? नाही, त्यांचं आंदोलन हे त्यांचा मुख्य विषय होता. म्हणजे हे आंदोलन मराठा समाजांच्या आरक्षणाच्या मागणीसाठीचं हे आंदोलन होतं. सुरुवातीला ते आंदोलन राजकारण विरहित असल्यामुळं त्यामध्ये सर्वच पक्षातले कार्यकर्ते असतील, नेते असतील किंवा सर्वसामान्य जनता त्या आंदोलनाच्या पाठीमागे उभा राहिले. लोकसभेपर्यंत त्या आंदोलनाच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उभा राहिला आणि लोकसभेमध्ये ज्यावेळेस राजकीय शक्तीमध्ये त्याचं परिवर्तन झालं त्याचा सगळ्यांना परिणामी दिसला. पण विधानसभेत त्यांच्या भूमिका बदलत गेल्या, त्यामुळे त्या आंदोलनामध्ये काम करणारे कार्यकर्तेच उघडे पडले. आणि त्यामुळे आत्ता या पातळीवर त्यांच्या आंदोलनाला किती समर्थन पुढे मिळेल, काय मिळेल हा नंतरचा विषय आहे त्या आंदोलनात. पण आजच्या पातळीवर त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांमध्ये अस्वस्थता आहे हे मात्र निश्चित आहे. पण मग
जरांगे पाटील संपले असं म्हणता येईल का? नाही, आता त्यांची जी मागणी आहे ती मागणी याच सरकारच्या विरोधात होती, महायुतीच्या विरोधात होती, बरोबर आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार. आता पुन्हा तेच सरकार आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा सांगितलं की सरकार स्थापन झालं की मी सार्वजनिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहे. त्याच्यामुळे त्यांचं आंदोलन चालूच राहणार आहे. त्यांच्या आंदोलनाचा विषय आहे की त्यांचं आंदोलन हे मराठा समाजाला आरक्षण, ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आहे. आणि ओबीसीतून आरक्षण मिळणं किती कठीण आहे हे आत्तापर्यंत 14-15 महिन्यामध्ये हे दिसलेलं आहे. मराठा समाजाला शिंदे सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे. सर, आता आपण एकीकडे म्हणतो की जरांगे फॅक्टर हा त्याचा प्रभाव दिसला नाही, चालला नाही. पण एक इंटरेस्टिंग ज्याला म्हणतो ना आपण की एक एनॉलॉजी किंवा एक गोष्ट समोर येते ते म्हणजे बीड जिल्ह्यातली. बीड जिल्ह्यामध्ये जे काय माजलगाव, केज, गेवराई, त्यानंतर परळी सोडून देऊ आपण, बीड शहर आणि आष्टी हे जर का 5-6 मतदारसंघ आहेत. एखादा राहत असेल माझ्याकडनं, पण या मतदारसंघामध्ये जर का आपण गणित बघितलं तर असं दिसतंय की बीड शहरामधनं संदीप क्षीरसागर आमदार झाले आणि त्यांनी आमदार झाला त्याला जरांगे पाटलांनी त्यांचं श्रेय दिलं. आष्टीमध्ये जर का आपण लढत बघितली तर असं दिसतं की सुरेश धस तिथं भाजपचेच उमेदवार होते, पण त्यांनी लगेच निवडणूक जिंकल्यानंतर सांगितलं की मला भाजपने म्हणजे मुंडेंनी मदत केली नाही. आणि धस मराठा आहेत, संदीप क्षीरसागर तेलीत माझ्या मते, तर ह्यांना तिथं जरांगेंनी त्यांना पाठिंबा दिला असं सांगितलं जातंय. आणि तिथं ज्या उमेदवाराला जरांगेंचा पाठिंबा मिळाला तो उमेदवार बीड जिल्ह्यात निवडून आलाय. म्हणजे नमिता मुंदडा हे यामध्ये केजमधनं आमदार झाले आहेत, त्यांना पण मुंडेंनी मदत केली नाही असं सांगितलं जाते, पंकजा मुंडेंनी. तर यात किती तथ्य आहे की खरंच जरांगे पाटील हा अप्रत्यक्षरित्या बीड जिल्ह्यात चालला का? नाही, मूळ कसं आहे, तुम्ही जे जरांगे पाटलांचं म्हणतात की लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभेमध्ये काय झालं हे समजून घेतलं पाहिजे. जरांगे पाटलांचा लोकसभेत जो इफेक्ट झाला त्याच्या उलट परिस्थिती काय निर्माण झाली की जो इतर ओबीसी आहे किंवा इतर जो छोटे छोटे समाज आहेत ते एकत्र झाले आणि त्यांनी आपलं मत, आपली शक्ती ही महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभा केली. आता तुमचा विषय हे आहे की बीड विधानसभा मतदारसंघामध्ये संदीप क्षीरसागर निवडून आले आणि त्यांना जरांगे पाटलांनी असं कुठंही म्हणजे जाहीर किंवा या उमेदवाराला माझा पाठिंबा आहे असं सांगितलं नाही. त्यांचं स्टेटमेंट काय आहे की कुणालाही पाडा कुणालाही, पण इंटरनल त्यांचा मेसेज होता, इंटरनल मेसेज लोकांपर्यंत पोहोचला होता. त्या ठिकाणी लढत काय झाली, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे त्यांचेच चुलत बंधू डॉक्टर योगेश क्षीरसागर. आता योगेश क्षीरसागर आणि त्यांच्यामध्ये किती लढत झाली, त्यांच्यामध्ये 5,000 मताच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. आता मागच्या वेळेस जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये लढत झाली, त्यावेळेस सुद्धा किती मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला, अल्पशा मताने पराभव झाला जयदत्त क्षीरसागर. मग आपण असा मागच्या 5 वर्षापूर्वी होता का हा फॅक्टर? नव्हता. काय आहे की त्या ठिकाणी ज्यावेळेस 2 तुल्यबळ उमेदवार असतात त्यावेळेस एक समूह यांच्या पाठीमागे उभा राहतो, एक समूह यांच्या पाठीमागे उभा राहतो. समूह म्हणजे जात नाही तर मानणारा एक वर्ग असतो, एक राजकीय धोरण असतं, राजकीय स्ट्रॅटेजी म्हणून उभा राहतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी निवडणूक झाली आणि त्यांचा योगेश क्षीरसागरांचा अल्पशा मतांनी पराभव झाला आणि संदीप क्षीरसागर निवडून आले, बरोबर. आता या ठिकाणी अनेक गावं जर आपण पाहिली तर त्या गावांमध्ये काही ठिकाणी संदीप क्षीरसागरांना मतं आहेत, जे मराठा बहुबल गाव आहेत. काही ठिकाणी योगेश क्षीरसागरांना सुद्धा मतं आहेत. हे झालेलं आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे की केज विधानसभा हा राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पक्षाचे पृथ्वीराज साठे आणि भाजपच्या नमिता मुंदडा यांच्यात लढत झाली, बरोबर आहे. आता जरांगेंचं तर 113 उमेदवार 113 आमदार पाडा असं जाहीरपणे स्टेटमेंट होतं, पण त्या ठिकाणी कमळ आहे, पण ते कमळ निवडून आलं, अल्पशा मताने कमळ निवडून आलं. मग जरांगे फॅक्टरचा कुठं इफेक्ट झाला, बरोबर आहे, किंवा कुठं परिणाम झाला. तीच बाजू तुम्ही आष्टीमध्ये जा, बरोबर आहे. आष्टीमध्ये सुरेश धस हे महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर, आणि त्यांच्यासमोर मैत्रीपूर्ण लढतीमध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे अजित पवार गटाचे आणि अपक्ष उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच माजी आमदार त्यांनी बंडखोरी केली ते भीमराव धोंडे, अशा तिघांमध्ये लढत झाली, बरोबर आहे. तिघांमध्ये लढत झाल्यानंतर कमळ हे चिन्ह भारतीय जनता पार्टीचं सुरेश धस यांच्याकडे आहे
आणि त्यांनी मताधिक्य किती घेतलंय? 80,000च्या मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला आहे. मूळ असं आहे की मनोज जरांगे यांचा तर विरोध डायरेक्टली कुणाला होता? मनोज जरांगेंचं जाहीरपणे हे भारतीय जनता पार्टी टार्गेट. बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्याला आरक्षण देऊ देत नाहीत. शिंदे जरी मुख्यमंत्री असले तर सगळं कोण चालवतं तर देवेंद्र फडणवीस चालवतं असा त्यांचा आरोप आहे. बरोबर आहे. पण तिथं निवडून कोण आलं? कमळ निवडून आलं. समोर कोण होतं? बाळासाहेब आजबे, हे सुद्धा मराठाच होते. इकडून कोण होतं? या ठिकाणी ओबीसीचे भीमराव धोंडे होते. म्हणजे हे जे विषय आहे या विषयामध्ये आपण जर बघितलं, आता दुसरी गोष्ट तुम्ही गेवराई विधानसभा मतदारसंघ घ्या. गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अजित पवार गटाचे विजयराजे पंडित हे विजयी झाले. ते जवळजवळ भरपूर मताने विजय झाले. तिथं त्यांच्या विरोधामध्ये कोण होतं? उभाटाचे त्यांच्याच कुटुंबातले बदामराव पंडित आणि विद्यमान आमदार असणारे लक्ष्मण पवार हे अपक्ष म्हणून होते. बरोबर. बाकी काही आणखी उमेदवार होते. पण तिथं निवडून कोण आलं? विजयसिंह पंडित आले. हे महायुतीचे विजयसिंह पंडित आले. मग आता मला सांगा की जरांगेंचा इफेक्ट जर लोकसभेमध्ये आपण महायुतीच्या विरोधात होता आणि महाविकास आघाडीला होता असं म्हणू, तर विधानसभेला मग तो कुणाकडे होता? तर विधानसभेमध्ये ह्या गोष्टी फारशा चालल्या नाहीत. कारण विधानसभेला त्या ठिकाणी मेजर मराठा समाजाचेच उमेदवार होते. आता केज हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे त्या ठिकाणी विषय नव्हता. पण बाकी ठिकाणी मेजर ज्या ठिकाणी मराठा आणि ओबीसी उमेदवार समोरासमोर आहेत आणि थेट लढत आहे त्या ठिकाणी मग या आंदोलनाच्या विषयामुळं निर्माण झालेलं जे जातीचं स्प्रिट असेल किंवा जे काय असेल ते एका उमेदवाराच्या आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे गेलं. लोकसभेमध्ये लोक काय सांगत होते किंवा नेत्यांचं लोक ऐकत नाहीत. बरोबर आहे. तसं विधानसभेमध्ये सुद्धा लोकांनी ओबीसीच्या लोकांनी नेत्यांचं ऐकलं नाही. कोण निवडून येतो, कोण उमेदवार महायुतीचा आहे, आपला कोण उमेदवार आहे, त्याच्या पाठीमागे समर्थन उभा केलं. ही वस्तुस्थिती मला दिसते आहे. मनोज जरांगे पाटलांनी आधी घोषणा केली होती की निवडणूक लढवणार. खरं तर त्यांचं आंदोलन आहे काय राजकीय नाही आहे. आणि नंतर त्यांनी जाहीर वेळेला खूप वेळा सांगितलं की मी राजकीय काय बोलणार नाही, माझं जे आंदोलन आहे सगळं उपोषण ते आरक्षणापुरतं मर्यादित आहे. पण मग त्यांनी घोषणा केली की निवडणूक लढवणार. ते स्वतः नाही पण ते उमेदवार देणार, वेगवेगळ्या मतदारसंघात देणार. त्यांनी त्यानुसार मुलाखती घेतल्या जे तुम्ही सांगितलं. आणि मुलाखती घेतल्यानंतर अचानक त्यांनी एक दिवस सांगितलं की आता मी या निवडणुकीतनं सपशेल माघार घेतोय. कुठंतरी जरांगे पाटलांवरती विश्वास ठेवून जो मराठा तरुण किंवा त्यांच्याकडे काय फक्त मराठा तरुण येत होते असं नव्हतं. आम्ही स्वतः त्यावेळेस फिरलेलो तिथे बघितलेले की मुस्लिम तरुण होते किंवा ओबीसी वर्गातले सुद्धा लोक त्यांच्याकडे तिकीट मागण्यासाठी जात होते. पण मग जरांगे ऐनवेळेला माघार घेतल्यामुळे जो त्यांच्या आशेवरती एक तरुण होता की त्याला राजकीय महत्वाकांक्षा होती, तो एक मोठा गट मराठवाड्यातला नाराज झाला आणि त्याचं कुठेतरी खच्चीकरण झालं असं वाटतं. नाही, ही गोष्ट खरी आहे की आता हे सगळे आंदोलनामध्ये काम करणारे, सगळे आंदोलनामध्ये सर्वस्व अर्पण काम करणारे लोक सगळ्यांचा संबंध आहे मराठवाड्यामध्ये. एका उद्देशाने म्हणजे मनोज जरांगेने जे आंदोलन उभा केलं, मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि आरक्षण मिळाल्यानंतर काय होऊ शकतं किंवा आता आरक्षण नसल्यामुळं आपल्या मुलांचं काय नुकसान होतं आहे हे त्यांनी सातत्याने सांगितलं. आणि त्याच्यामुळे एक भावनिक लाट आणि उभा राहिली आणि जरांगेंच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात समर्थन उभं राहिलं. जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचं राजकीय शक्तीमध्ये परिवर्तन होतं हे लक्षात आल्यानंतर त्या आंदोलनामधल्या आणि सार्वजनिक जीवनात राजकारणात काम करणाऱ्या अनेकांना अपेक्षा निर्माण झाल्या की या माध्यमातून आता आपल्याला राजकीय संधी मिळू शकते. आणि मग जरांगे पाटलांनी सुद्धा राजकीय भूमिका घेण्याचा निर्णय केला होता. त्यांच्याकडे मुलाखतीसाठी हजारो संख्येने लोक गेले. त्यांनी पण ती भूमिका बदलली आणि निवडणुकीतून माघार घेतली. यामध्ये एक गोष्ट झाली की गेली 2 वर्ष, दीड वर्षापेक्षा अधिक काळ या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणारे अनेकांना अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. अनेकांना म्हणजे त्यांनी आपल्या पक्षाच्या नेतृत्वाची भूमिका डावलून जरांगेंच्या आंदोलनामध्ये भूमिका घेतली होती. अनेक कार्यकर्ते आहेत की त्यांचे कुठलाही पक्ष असेल त्या पक्षाची भूमिका कोणती असली तर ती भूमिका बाजूला ठेवून त्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला होता.
आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं होतं. त्यांना हे बघा, राजकीय जीवनामध्ये त्यांना अपेक्षा निर्माण होणं हे साहजिक नैसर्गिक आहे. विधानसभेमध्ये ती निर्माण झाली. मात्र जरांगे पाटलांनी ऐनवेळी ती माघार घेतल्यामुळं या सगळ्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिराशा झाला. आता तुम्हाला सांगतो ना, की एक कार्यकर्ता निर्माण होण्यासाठी किमान 15 वर्षाचा कालावधी जातो. एक कार्यकर्ता निर्माण होण्यासाठी किमान 15 वर्षाचा कालावधी जातो. आणि एका भूमिकेमध्ये तो कार्यकर्ता त्याची 15 वर्षाची त्याचे कष्ट, 15 वर्षाची मेहनत वाया जाते. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून अशा अनेक कार्यकर्त्यांना ज्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या त्या अपेक्षेने त्यांनी या ह्याच्यामध्ये आपलं योगदान दिलं होतं. त्यांचा भ्रमनिराशा झाला ही तर, कारण आता निवडून कोण आलं? निवडणूक लढवली कोण? जे पक्षांचे लोक त्यांनीच निवडणूक लढवली, तेच निवडून आले. मग या कार्यकर्त्यांनी ज्या अपेक्षेने उमेदवाऱ्या दाखल केल्या होत्या, उमेदवाऱ्या भरल्या होत्या, नंतर उमेदवार परत घेतल्या, त्या कार्यकर्त्यांमध्ये 100% त्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश झाला. ही गोष्ट खरी आहे. पण आता इथून पुढं जर का आपण मराठवाड्यातलं राजकारण बघितलं तर जरांगेंचा जो प्रभाव पडताय, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की तुमचं विश्लेषण काय आहे की जरांगे पाटील हे म्हणजे उपोषण तर करणार अजून ते तर दिसतच आहे, पण जरांगे फॅक्टर किंवा जरांगे ह्यांची राजकीय शक्ती किंवा एक प्रभावी गट, दबाव गट म्हणून जरांगे यांचा प्रभाव किती असेल पुढच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये? कारण की जरी विधानसभा झाल्या असल्या तरी जिल्हा परिषद आहेत, तिथल्या महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असणार आहेत आणि त्या पातळीला तर हा प्रभाव अजून जास्त दिसण्याची शक्यता पडेल. तर तुमचं रिडिंग काय आहे की हा प्रभाव कितपत प्रभावी असेल आगामी काळामध्ये? नाही, मला नाही असं वाटत. माझं असं मत आहे की लोकसभेमध्ये जो परिणाम दिसला काय, तर त्याच्या पूर्णपणे उलटा परिणाम विधानसभेमध्ये झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट की जरांगे पाटलांची जी मागणी आहे मूळ, की ओबीसीतून सरसगट आरक्षण द्या आणि सगळ्या सोयीचा अंमलबजावणी करा, जी सरकारच्या पातळीवरती शक्य नाही आहे, तांत्रिकदृष्ट्या बी नाही आणि या सगळ्या गोष्टीवर, आणि त्याचा या निवडणुकीमध्ये परिणाम दिसला नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं सरकार निवडून आलेलं आहे. ज्या सरकारच्या विरोधामध्ये जरांगेंनी पूर्णपणे रान उठवलं आणि त्या सरकारला देणं शक्य नाही. सरकारने दिले, सरकार सुरुवातीपासून सांगते, शिंदे सरकार सुरुवातीपासून सांगते, फडणवीस सांगतायत, सगळेच सांगतायत की 10% आरक्षण हे दिलेलं आहे. ओबीसीतून आरक्षण सरसगट देणं हे कुठल्याच सरकारला शक्य नाही असं सरकारनेच अनेकदा सांगितलेलं आहे. पण जरांगेंची मागणी तीच आहे. आणि आता निवडणूक शेवटी कुठल्याही विषयाला, लक्षात घ्या, कुठल्याही विषयाचा परिणाम, सरकार कशाला घाबरतं? तर सरकार परिणामाला घाबरतं. आणि ते कुठल्या परिणामाला घाबरतं? तर सरकार फक्त निवडणुकीतल्या परिणामाला घाबरतं. आणि लोकसभेमध्ये सरकार घाबरलं असं जे आपल्याला वाटलं, पण सरकार सावध झालं असं मी म्हणेन. सरकार सावध झालं आणि विधानसभेमध्ये सरकारने रिझल्ट काढला. आणि आता सरकारला आता घाबरण्यासारखं सरकारच्या समोर काय आहे? इतकी थम्पिंग मेजॉरिटी आल्यानंतर जी गोष्ट कायद्याच्या दृष्टिकोनातून सरकार गेली दीड वर्ष सांगते की ही शक्य होत नाही, तर सरकारला दुसरा एक समूह आहे, दुसऱ्या एक समूहाचे आंदोलन लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली उभा आहे की ओबीसीतून जर सरसकट आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर हा समूह बाजूला जाईल. हेही सरकारच्या समोर आहे. आणि त्यामुळं सरकार हे सर्वसमावेशक असतं. सरकार कुठलाही निर्णय घेताना सरकार एका कुठल्या घटकासाठी म्हणून नाही, तर सरकार सर्व समूह राज्यातल्या सगळ्या घटकांचा विचार करून निर्णय सरकारला घ्यावा लागतो. आणि मला असं वाटतं की सरकार त्याच भूमिकेत राहणार. आणि त्याच्यामुळं या आंदोलनाचा, आता जरी आंदोलन सुरू, आता त्यांनी जाहीर केले किंवा सरकार स्थापन झालं की मी सार्वजनिक आंदोलन करणं हे त्यांचा नैसर्गिक म्हणजे संविधानिक अधिकारच आहे, त्यांनी आंदोलन करण्याबाबतीत काही नाही. पण त्या आंदोलनाचा परिणाम सरकारला आता आहे का? सरकारवर आता आहे का? ते बघणं महत्त्वाचं ते बघणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सरकार आता या आंदोलना, आता दुसऱ्या फेजमध्ये निवडणुकीत त्यानंतरचं जे आंदोलन सुरू होणार आहे त्या आंदोलनाकडे आता सरकार कशा पद्धतीनं पाहतं, सरकार कशा पद्धतीनं हे करतं आणि जरांगे पाटील सुद्धा ते आंदोलन कशा पद्धतीनं पुढे घेऊन जातात. आता जरांगेंची सुद्धा आता हे आंदोलन पुढे घेऊन जाण्यासाठी जरांगेंची सुद्धा कसोटी लागणार आहे. हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. कारण आता लोकसभेनंतर विधानसभेमध्ये पुलाकारून खूप पाणी वाहून गेलेलं आहे. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्यानुसार जरांगेंची कसोटी लागणार आहे. आणि बीडच्या आणि मराठवाड्याच्या एकूणात सगळ्याच की पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. राजकारण जोरदार झालं, निकालही आले
आणि त्याच्या निकालानंतर असं दिसतंय की मराठवाड्यातल्या जनतेने कौल हा महायुतीला दिलेला आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. मराठवाड्यातल्या राजकारणाबद्दल तुमची काही मतं असतील, तुमच्या प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं द पॉलिटिक्स हे चॅनल जे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला राजकारणातल्या या विश्लेषणात्मक व्हिडिओ हे तुमच्या मोबाईलवरती, टॅबवरती, लॅपटॉपवरती सहजरित्या बघता येतील. आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.